राजकीय नेत्यांच्या भाऊगर्दीत तुम्ही ओळखा तुमचा रियल नेता, जो जनतेचे करेल खरोखर काम आणि विधानसभेत करेल लोकांचा आवाज बुलंद. पक्ष असो वा अपक्ष, मात्र नेता असावा पॉवरफुल. RRC ब्रॉडबँड प्रस्तुत सिटी न्यूज सुपरफास्ट यांच्या सहयोगाने पॉवरफुल लीडर. नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अकोला पश्चिम मध्ये लव्ह लँड जिहाद नको असेल तर भाजपला निवडून द्या, योगींचे जाहीर सभेत आवाहन. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी वाढवली साजिद खान यांची धडधड, दाऊद सोबत तुलना करत निर्माण केला मोठा पेच. मूर्तिजापूर मतदारसंघात सुगत वाघमारे आघाडीवर, जनतेच्या गाठीभेटी सुरू, प्रचार शिगेला. वंचितच्या पाठिंब्यानंतर हरीशभाईंना वाढते जनसमर्थन, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, व्यापाऱ्यांबरोबर जनसामान्य पाठीशी. गृहमतदान 100% करण्याकडे प्रशासनाचा कल, अकोट आणि अकोला पूर्वसाठी विशेष अभियान. आता सविस्तर बातम्या. अकोला क्रिकेट क्लब मैदानवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भरगच्च सभा झाली. या सभेत बटेंगे तो कटेंगे यावर योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले. त्याचबरोबर जो छेडेंगे उसे छोडेंगे नहीं असे म्हणत विरोधकांना दम दिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेला आज अकोलेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या सभेत बाळापूरचे शिवसेना उमेदवार बळीराम शिरस्कार, अकोला पश्चिमचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी संबोधित केले. या सभेत खासदार अनुप धोत्रे यांनी भाजप का आवश्यक आहे याचा लेखाजोखा मांडला. राज्यात महाविकास आघाडी सरकार आले तर लव्ह अँड लँड जिहाद याचा फटका अकोलेकरांना बसेल. विशेषतः अकोला पश्चिम मध्ये लँड अँड लव्ह जिहादचा फटका अकोलेकरांना बसण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. देशातून काँग्रेसचे अस्तित्व समाप्त करण्याची गरज योगी आदित्यनाथ यांनी या सभेत व्यक्त केली. उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात देखील डबल इंजिनची गरज योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली. गणपती शोभायात्रेवर दगडफेक नको असेल तर अकोल्यात विजय अग्रवाल यांना विजयी करा, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी या सभेत केले. अकोला पश्चिम में भारतीय जनता पार्टी ने श्री विजय भाऊ अग्रवाल को अपना प्रत्याशी बनाया है. थोड़ी सी भी गलती हुई तो फिर गणपति शोभा यात्रा पर हमले शुरू हो जाएंगे. पर्व और त्योहारों पर व्यवधान पैदा शुरू हो जाएंगे. लैंड जिहाद और लव जिहाद का खेल प्रारंभ हो जाएगा. ये नहीं होने देना है, कतई नहीं होने देना है. बंटना नहीं है, एक रहना है, एक रहना है और सेफ रहना है. एक रहेंगे, एक रहेंगे, सेफ रहेंगे और एक रह करके हमें कार्य करना है अकोला पश्चिम में. और इसी प्रकार से श्री रणधीर भाऊ सावरकर हैं पूर्वी, अकोला पूर्वी से. बलराम जी शिरस्कार हैं बालापुर से. ये जितने भी हमारे प्रत्याशी हैं इन सभी को महाराष्ट्र विधानसभा चुनाव में आपका आशीर्वाद प्राप्त होगा. सभी लोग आशीर्वाद देंगे. दोनों हाथ ला करके मुझे बताओ, आश्वस्त करो. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वाद देंगे. सभी लोग तैयार हैं. सभी लोग अपना आशीर्वा
मेरे साथ फिर बोलेंगे, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय श्री राम, जय जय श्री राम। वादग्रस्त विधान करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष स्वपक्षीय नेत्यांना अडचणीत आणत आहेत, असाच एक किस्सा सोमवारी रात्री झाला। दाऊद इब्राहिम सोबत तुलना करत साजिद खान यांच्या अडचणी नाना पटोले यांनी वाढविल्याचे चित्र आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उमेदवाराला जिंकण्यासाठी आले होते की पाडण्यासाठी हे मात्र कळू शकले नाही। अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर केव्हा काढतील माहिती नाही, पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीत केले होते। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील पडले। सोमवारच्या प्रचार सभेत साजिद खान यांची नाहक तुलना देशद्रोही दाऊद सोबत तुलना करत नाना पटोले यांनी साजिद खान यांचा प्रचार केला आणि त्यांचा अपप्रचार केला, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे। सोमवारी रात्री झालेल्या भाजी बाजारातील सभेत काँग्रेसचे अकोला पश्चिमचे उमेदवार साजिद खान यांना भाजपासाठी ते दाऊदच्या ही समोर निघाल्याचा त्यांचा दावा हा काँग्रेस उमेदवार साजिद खान यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रचारासाठी येतात की अपप्रचारासाठी, ते काँग्रेस उमेदवार जिंकण्यासाठी प्रचार करतात की पडण्यासाठी, असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना आता पडणे सुरू झाले आहे। नेमके काय म्हणाले पटोले हे पाहूया। तो अब नवाब मलिक को इन लोगों ने टिकट दी, महायुति में टिकट है ना उनको, नवाब मलिक कैंडिडेट है महायुति के। अब दाऊद के साथी को इन लोगों ने टिकट दिया है। अब आतंकवादी देशद्रोही के विरोध में इन्हें टिकट दिया, तो अब इनको कहां से बोलने की ताकत आ जाएगी, कहां हिंदू मुसलमान करेंगे? सवाल करना है साजिद भाई, तुमको तो उसके ऊपर भी लेके गए थे, तुम दाऊद से आगे निकल गए थे बीजेपी के लिए। भाषणाच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला पूर्वमध्ये साजिद खान निवडणूक लढवित असल्याचे म्हणत प्रचार सुरू केला। बाजूला उभी असलेल्या काँग्रेस महानगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे यांनी त्यांना अकोला पश्चिममध्ये साजिद खान लढत असल्याचे करेक्शन केले। त्यानंतर मात्र नाना पटोले यांना जोरदार ठसका बसला। सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या अकोला पूर्व या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार साजिद खान पठाण पश्चिम काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांनी मेहनत घेत काँग्रेस उमेदवार साजिद खान यांचे तिकीट आणले, पण प्रकाश तायडे यांना समोर न करता त्यांना मागे टाकण्याचा उद्योग साजिद खान यांनी केला। हे करताना साजिद खान यांनी कोणाला समोर केले याचा विशेष रिपोर्ट RRC वर। काँग्रेसने तिकीट नाकारले म्हणून डॉक्टर झिशान हुसेन यांनी वंचितचे तिकीट आणले आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्यांनी काँग्रेस उमेदवारांसाठी वंचितचे तिकीट नाकारले। काँग्रेसने अकोला पश्चिममध्ये वंचितचा गेम केला। डॉक्टर झिशान हुसेन यांच्या त्या त्यागाचे बक्षीस त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सभेत मिळाले। विशेष करके मैं एक शख्स का उल्लेख यहाँ पे करूंगा, हमारे किसका उल्लेख करूंगा मैं, डॉक्टर जिजान। साजिद खान यांनी अगदी त्यांच्या बाजूला नानांच्या समोर डॉक्टर झिशान हुसेन यांना समोर केले, पण हे सर्व करताना प्रकाश तायडे यांनी साजिद खान यांच्यासाठी जे प्रयत्न केले ते मागे पडले। इतकेच नाही तर प्रकाश तायडे यांच्या समोर डॉक्टर झिशान हुसेन यांना समोर केले गेले। अखेर प्रकाश तायडे यांनी स्टेजवर खाली उतरून पब्लिकमध्ये बसणे पसंत केले। राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही। डॉक्टर झिशान हुसेन प्रदेशाध्यक्षांसमोर आल्याने त्यांनी देखील नेतागिरी करत थेट अजित पवार यांना चोर म्हणत महायुतीच्या नेत्यांना चपराक लगावली। खासियत है लूटपाट की, वो आदमी को उन लोगों ने पहचान लिया और उसको डिपार्टमेंट क्या दिया, पोर्टफोलियो क्या दिया, फाइनेंस मिनिस्ट्री, ले चाबी भी ले ले पूरी। अब चोर के हाथ में खजाने की देखो, खासियत है लूटपाट की, वो आदमी को उन लोगों ने पहचान लिया और उसको डिपार्टमेंट क्या दिया, पोर्टफोलियो क्या दिया,
फाइनेंस मिनिस्ट्री, ले चाबी भी ले पूरी अब। देखो, विधानसभा निवडणुकीत मूर्तिजापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे यांना सर्वधर्मीयांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून त्यांचा विजय सुनिश्चित असल्याचा विश्वास कुरणखेड येथील माजी उपसरपंच तस्सीम शेख यांनी काटेपूर्णा कुरणखेड येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला। मूर्तिजापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुगत वाघमारे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात आयोजित प्रचार दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत असून मतदारांशी संवाद साधला जात आहे। त्यामध्ये सोमवारी काटेपूर्णा कुरणखेड येथे बैठक घेण्यात आली। त्यामध्ये तस्सीम शेख, वंचित बहुजन आघाडीचे अकोला तालुका अध्यक्ष किशोर जामनिक आदी स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। मूर्तिजापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुगत वाघमारे यांच्या संवाद दौऱ्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून सर्व धर्म पंथ समुदायांचे भक्कम समर्थन मिळत असल्याने त्यांचा विजय सुनिश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे। सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणून मूर्तिजापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर सुगत वाघमारे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असा दावा किशोर जामनिक यांनी केला। यावेळी कुरणखेड काटेपूर्णा परिसरातील वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडी समर्थित उमेदवार हरीश आलिमचंदानी यांनी मतदारसंघातील जनतेचा विश्वास संपादन केलेला दिसतोय। वंचित बहुजन आघाडीची त्यांना आता साथ मिळाल्यामुळे त्यांचे मतांचे पारडे जड झाले आहे। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे आपले स्वप्न आहे, त्याची पूर्तता व्हावी म्हणून विधानसभेत जायचे आहे, अशी ग्वाही हरीश आलिमचंदानी यांनी दिली। मतदारांचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी झालेले दिसून येत आहेत। मतदारसंघात प्रचारादरम्यान त्यांना सर्व स्तरातील नागरिकांचा चांगला पाठिंबा आहे। भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे हरीश आलिमचंदानी अपक्ष म्हणून उभे राहिले आणि मध्यंतरी वंचितच्या उमेदवाराने माघार घेतल्याने या मतदारसंघात वंचितच्या पाठिंब्याकडे सर्वांचे लक्ष होते। शेवटी सोमवारी स्थिती स्पष्ट झाली आणि हरीश आलिमचंदानी यांना पाठिंबा जाहीर झाल्याने साहजिकच त्यांचे पारडे जड झाले। त्यामुळे या मतदारसंघात चुरस वाढली आहे। हरीश आलिमचंदानी यांना सर्व समाजातून जनसमर्थन मिळत आहे। अकोला पश्चिम मतदारसंघात कैलासवासी गोवर्धन शर्मा यांचा समाजसेवेचा वसा हरीशभाई पुढे नेण्याचा संकल्प करून निवडणुकीत उतरले आहेत। समाजकार्याची त्यांना सुरुवातीपासूनच रुची आहे। मतदारसंघ पिंजून काढत आहेत। मतदानाला आता फार दिवस राहिलेले नसून उर्वरित दिवसात प्रचाराची धार अधिक वाढलेली दिसेल, यात शंका नाही। विधानसभा निवडणुकीसाठी अकोला पूर्व व अकोट मतदारसंघात गृहमतदानाचे प्रमाण 95% पोहोचले असून ते 100% पोहोचवण्यासाठी पुन्हा ड्राईव्ह घेण्यात येत आहे। बाळापूर, मूर्तिजापूर व अकोला पश्चिम मतदारसंघात दिनांक 14 व 15 नोव्हेंबरला गृहमतदान होणार आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता व कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील वयोवृद्ध मतदार व दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। अकोला पूर्व व अकोट मतदारसंघात गृहमतदानामध्ये 85 वर्षावरील वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदानाचा लाभ घेत लोकशाहीच्या पर्वात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला आहे। अकोला पूर्व मतदारसंघात 764 मतदारांपैकी 721 मतदारांनी गृहमतदान केले आहे। अकोट मतदारसंघात 506 मतदारांपैकी सुमारे 95% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। त्याचप्रमाणे या मतदारसंघात दिनांक 15 नोव्हेंबरला पुन्हा उर्वरित मतदारांच्या घरी पथके पोहोचणार आहेत। बाळापूर मतदारसंघात 776, अकोला पश्चिम मतदारसंघात 423 व मूर्तिजापूर मतदारसंघात 444 मतदार गृहमतदानाचा हक्क बजावणार आहेत। या तीनही मतदारसंघात दिनांक 14, 15 व 16 तारखेला गृहमतदान होणार आहे। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मतदारसंघात चांगला माहोल तयार केलेला दिसतोय। पदयात्रा, कॉर्नर सभातून वातावरण निर्मिती करण्यात ते यशस्वी झाले आहेत। मतदारांकडून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत होत आहे। विविध भागात संपर्क करून ते मतदारांना संकल्प सिद्धीसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन करीत आहेत। आपला माणूस म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे। राजकीय आणि सामाजिक जीवनात डॉक्टर अशोक ओळंबे 3-3.5 दशके कार्य करीत आहेत। आपला माणूस म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली। संपूर्ण शहरात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे।
ज्या पक्षाचे गेली कित्येक वर्ष काम केले त्या पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी 2014 पासून प्रयत्न केला, परंतु सतत डावलले गेले। त्यामुळे या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार म्हणून ते उभे राहिले आहेत। डॉक्टर अशोक कोळंबे यांनी नगर सुधार समितीच्या माध्यमातून शहरात विकास कामे केली। मालमत्ता कर, शहर स्वच्छता, नाट्यगृहाचा प्रश्न असो, विविध समस्या त्यांनी हाताळल्या। विविध भागातील विद्युत पुरवठा सुरळीत राहावा म्हणून वीज वितरण अधिकारी यांना निवेदने दिली। उत्तम संघटक म्हणून त्यांची प्रतिमा आहे, त्याचा देखील त्यांना या निवडणुकीत फायदा होतो आहे। सक्षम उमेदवार म्हणून डॉक्टर अशोक कोळंबे लढत देत आहेत। अकोट विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दीपक बोडखे मतदारांच्या दारी पोहोचतात आणि नारे लागतात। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, दीपक बोडखे यांच्या प्रचारासाठी शहरी तसेच ग्रामीण भागात दररोज संपर्क साधला जातो आहे। सकाळपासून सुरू झालेले अभियान रात्री उशिरापर्यंत सुरू असते। पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे संपर्क साधला जात आहे। अकोट तेल्हारा भागात वंचित बहुजन आघाडीचा चांगला जनाधार आहे। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या भागातील अनेकांना सत्तेची पदे दिली, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महत्त्वाची पदे भूषविली। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दीपक बोडखे यांना देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे। वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहे। मतदार देखील उमेदवार दीपक बोडखे आणि वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे स्वागत करतायत। 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने प्रत्येकाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच ही निवडणूक वंचित बहुजन आघाडीसाठी किती महत्त्वाची आहे हे मतदारांना पटवून दिले। दीपक बोडखे यांनी या मतदारसंघातील अन्य उमेदवारांच्या तुलनेत प्रचारात आघाडी घेतलेली दिसते। त्यांना लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे। वंचितचे कार्यकर्ते ताकदीने प्रचारात उतरले आहेत। अस्सलाम वालेकुम और बौद्ध भाइयों को जय भीम और तमाम ओबीसी समाज को नमस्कार। भाइयों, आज बाला साहेब आम्बेडकर साहब ने जो आज अकोला जिला में हमारे अकोट मतदार संघ के उम्मीदवार दीपक रामदास बोडखे जी इनको उम्मीदवारी दी है, तो मैं तमाम मुसलमान भाइयों को मेरी आजिज़ाना दरख्वास्त है कि आज बाला साहेब ऐसे राष्ट्रीय नेता है कि आज सभी मुसलमान हो, चाहे धनगर हो, चाहे एससी हो, चाहे कोई भी, सभी समाज के लिए साहब आज सबको उम्मीदवारी दे रहे हैं, सबके लिए काम कर रहे हैं। तो मैं आपसे दरख्वास्त करता हूं कि आने वाले 20 तारीख को हमारे दीपक भाऊ बोडखे, इनकी निशानी है गैस सिलेंडर और इनका नंबर है 5 नंबर पे बटन दबा के इनको कामयाब करेंगे, ऐसी मैं आपसे उम्मीद रखता हूं। अस्सलाम वालेकुम। अकोला पश्चिम मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांची आक्रमकता समाजहिताची असल्याची भावना मतदार व्यक्त करीत आहेत। समाजकंटकांनी ज्यावेळी सामान्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी राजेश मिश्रा धावून जातात। याविषयी काही युवक महिला यांची उदाहरणे दिली जात आहेत। विविध आंदोलनातून अकोलेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजेश मिश्रा यांनी नेहमी पुढाकार घेतला। तसेच शहरातील रस्ते, वाहतूक, वीज दरवाढ, महापालिकेने लादलेला मालमत्ता कर या विरोधात जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून राजेश मिश्रा यांनी नेहमी पुढाकार घेतला। तसेच नागरी समस्यांना हात घातला। या निवडणुकीत प्रचारादरम्यान राजेश मिश्रा यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। विविध भागात सभा, पदयात्रा सुरू आहेत। समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा त्यांना पाठिंबा मिळत असलेला दिसून येतोय। कार्यकर्ते त्यांच्यासाठी जोरदार प्रचार करीत आहेत। तसेच त्यांनी केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत असलेला दिसतोय। अकोला पश्चिम मतदारसंघाचा विकास चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। मतदारसंघात प्रचाराचा धडाका त्यांनी लावलेला दिसत आहे। विजय अग्रवाल आला म्हणजे आता समजून घ्या, त्यांनी पूर्ण महानगरपालिका जेव्हा महापौर होते, पूर्ण महानगरपालिका खाऊन घेतलं त्यांनी। आता आमदार झाला की हे पूर्ण शहर खाऊन घेणार तो, आणि साजी झालं या गावामध्ये अशांती होणार। अशांती तुम्हाला पाहिजे का? शांती गावामध्ये नाही पाहिजे। यासाठी तुम्हाला आता ठरवावं लागते की वंचितचा उमेदवार नाही आहे सध्या, माहिती तुम्हाला? कोण आपल्यासोबत धोका कोणी केलं? साजिदनं, म्हणजे जिशाननं। त्यांनी मिळून ते केला, गेम दाखवला आपला, एबी फॉर्म घेतला आणि ऐन वेळेवर, म्हणजे तुला परत घ्यायचा असणार होता 2 तास अगोदर सांगायला पाहिजे होतं, 1 दिवस अगोदर सांगायला पाहिजे होतं, तो नाही केलं। ऐन वेळेवर म्हणजे 2:45 वाजता
म्हणजे आंबेडकर साहेबांचं काम दाखवण्यासाठी त्यांनी काम दाखवलेलं आहे. 10 मिनिटात त्यांनी विड्रॉल घेतलेला आहे. आता वंचितचा उमेदवार नाही आहे, पण आता तुमचा उमेदवार कोण आहे? कुकर. हा कुकर कोणाकडे होता लोकसभेमध्ये? बाळासाहेबांकडे. आता माझ्याकडे आहे. अकोट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रकाश भारसाकडे यांनी या मतदारसंघातील गाठीभेटी व संवाद दौऱ्यानिमित्त नागरिकांची भेट घेऊन तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपुलकी आणि जिव्हाळ्याचा संवाद साधला. प्रचारादरम्यान उपस्थित मतदारांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. जनतेनेही प्रकाश भारसाकडे यांनी प्रत्येक गावामध्ये जितका निधी दिला तितका निधी आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने दिला नाही याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सर्वांगीण विकासामध्ये सुद्धा प्रकाश भारसाकडे यांनी कमतरता ठेवली नाही. त्यामुळे प्रकाश भारसाकडे हे तिसऱ्यांदा निवडून येणार असून ते विजयाची हॅट्रिक साधतील असा विश्वास गावातील मतदारांनी व्यक्त केलाय. त्यांच्यासोबत गावागावातील नागरिक, महिला, युवक यांच्यासह भाजपा व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्या अनुषंगाने त्यांना नागरिकांचा भरभरून उत्तम प्रतिसाद मिळत असून अकोट विधानसभा मतदारसंघात कॉर्नर बैठकांचा धडाका सुरू आहे. विकास हवा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही असा आशावाद यावेळी व्यक्त केला जात आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांना ग्रामीण भागात प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. नुकताच त्यांनी व राष्ट्रवादीचे नेते संदीप पाटील यांच्यासह विविध भागात दौरा केलाय. या दौऱ्यात त्यांना मतदारांचे जनसमर्थन लाभत असल्याचे दिसून आले. विविध ठिकाणी कॉर्नर मीटिंग्स, पदयात्राद्वारे मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढण्यात येत आहे. बाळापूर मतदारसंघात नागरिकांच्या समस्यांची जाण बळीराम शिरस्कार यांना असल्याने नागरिकांचा देखील त्यांच्यावर विश्वास आहे. यापूर्वीही त्यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले असल्यामुळे प्रत्येक गोष्टीची त्यांना माहिती आहे आणि ते आपल्या समस्या निश्चितपणे सोडवतील असा विश्वास मतदारांमध्ये आहे. विविध ठिकाणी त्यांचे स्वागत होत आहे. तसेच त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहू असा विश्वास मतदार व्यक्त करीत आहेत. ग्रामीण भागामध्ये बळीराम शिरस्कार ज्या भागात जातात तेथे लाडक्या बहिणी त्यांना औक्षण करीत आहेत. नुकताच त्यांनी मतदारसंघातील दिग्रस, बुद्रुक, तुलंगा, लावखेड, खेरडी, आडगाव, सांगुला, चांगेफळ, चतारी आणि या भागाचा दौरा केला. दौऱ्यामध्ये त्यांना प्रचंड समर्थन लाभलेले दिसून आले. राष्ट्रवादीचे अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांनी बळीराम शिरस्कार यांना विजयी करा असे आवाहन कॉर्नर सभेतून व्यक्त केले. दरम्यान बाळापूर येथील माजी आमदार व उमेदवार बळीराम शिरस्कार यांनी योगींचे स्वागत करत दमदार भाषण केले. महायुती सरकारची गरज त्यांनी अधोरेखित केली. आपल्या मागच्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं की यामधला एक मतदारसंघ बाळापूर मतदारसंघ त्या ठिकाणी वंचित राहिला विकासापासून आणि पुन्हा नव्या दमानं त्या ठिकाणी बाळापूरचा विकास सुद्धा करणं हे काळाची गरज आहे. या 5 वर्षामध्ये लोक त्या ठिकाणी जर बाळापूरच्या विकासाच्या संदर्भात दारदारी त्या ठिकाणी भटकत होते, परंतु त्यांना कोणाला वाव देत नव्हते, असेही त्या ठिकाणी 5 वर्षाचे आपण दिवस काढून घेतले. तुम्हाला माझी विनंती आहे की या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय त्या ठिकाणी आमचे अजितदादा पवार यांनी खऱ्या अर्थाने तिघांनी या मतदारसंघाचा नव्हे तर या विदर्भाचा नव्हे तर या महाराष्ट्राचा विकास करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी स्वप्न पाहिलेलं आहे. आणि म्हणून हे आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या सामूहिक जबाबदारीमध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलं पाहिजे. प्रत्येक मतदारापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. आपण जर त्या मतदारापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं नाही तर उद्याचे दिवस खूप त्या ठिकाणी कठीण राहणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की या मतदारसंघाच्या माध्यमातून आपण सर्वांनी त्या ठिकाणी हे जे महायुतीचे उमेदवार आहेत यांना लाखोच्या मतानं निवडून द्या अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर.
हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अकोला पश्चिम मध्ये लव्ह लँड जिहाद नको असेल तर भाजपला निवडून द्या, योगींचे जाहीर सभेत आवाहन। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी वाढवली साजिद खान यांची धडधड, दाऊद सोबत तुलना करत निर्माण केला मोठा पेच। मूर्तिजापूर मतदारसंघात सुगत वाघमारे आघाडीवर, जनतेच्या गाठीभेटी सुरू, प्रचार शिगेला। वंचितच्या पाठिंब्यानंतर हरीशभाईंना वाढते जनसमर्थन, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, व्यापाऱ्यांबरोबर जनसामान्य पाठीशी। गृहमतदान 100% करण्याकडे प्रशासनाचा कल, अकोट आणि अकोला पूर्वसाठी विशेष अभियान। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।